शेतकरी नेत्यांनी अतिशय व्यवस्थित माहिती दिली. हम्म. त्यांचं मी अभिनंदन करतो. त्यांचा अभ्यासही आहे. बरेच वर्ष महाराष्ट्र पाहतोय. फक्त त्यात एक सुधारणा मी असं करतो. एनडीआरएफची 2 वेळेला व्हिजिट झाली. पहिली व्हिजिट ही नॉर्मल व्हिजिट होती. जेव्हा घटना घडल्या त्यावेळची व्हिजिट होती आणि दुसरी अतिरिक्त मदतीची व्हिजिट होती. एनडीआरएफची टीम जेव्हा व्हिजिट करते तेव्हा ती स्वतःचा रिपोर्ट तिकडे सादर करते. त्याची कॉपी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळते आणि ते त्यांच्या डिपार्टमेंटला किंवा मिनिस्ट्रीला तो सादर करतात. तो सादर होऊन बरेच दिवस झालेले आहेत. ज्या पत्राचा विषय चाललेला आहे ते पत्र स्मरणपत्र आहे, म्हणजे रिक्वेस्ट लेटर आहे की ह्या एनडीआरएफच्या असेसमेंट प्रमाणे आम्हाला पैसे द्या अशा पद्धतीचं आहे आणि त्याच्यातच अतिरिक्त मदतीची मागणी केलेली आहे. पण तुम्ही जे म्हणताय त्याच्यासाठी हे जे लेटर आहे किंवा जे उत्तर दिलेलं आहे खासदारांना ते सपोर्ट करत नाही, कारण त्यांचं म्हणणं आहे की ती कमिटी एकदाच आली होती, दोनदा आली होती असा या पत्रामध्ये कुठेही उल्लेख नाहीये. आणि जे एनडीआरएफचं तुम्ही म्हणताय त्याच्यातही त्यांचं असं म्हणणं आहे की निम्मी रक्कम दिलेली आहे, बाकीची दिली जाणार आहे म्हणून. नाही नाही, निम्मी रक्कम राज्य सरकारने आपल्या वतीने दिली. आता मगाशी जे काँग्रेसचे प्रवक्ते सांगत होते, या 31,628 कोटी रुपयाचे वेगवेगळे भाग आहेत. त्याच्यामध्ये काय भाग कसे आहेत की त्याची काही असेसमेंट करावी लागेल. आता उदाहरणार्थ विहीर वाहून गेली किंवा भरून गेली तर त्याचं जे कॉम्पेन्सेशन आहे ते वेगळं आहे. त्यानंतर गुरांचा गोठा हा जर गेला त्याचं कॉम्पेन्सेशन वेगळं आहे. एनडीआरएफची मुदत जी होती ती 3 गुरांपर्यंतच होती. राज्य सरकारने स्पेशल विनंती केली की अशी काही मुदत लावू नका, त्याप्रमाणे ती मान्य होईल. त्याच्याप्रमाणे सगळ्या गुरांसाठी कॉम्पेन्सेशन दिलं जाईल. त्यात दुभती गुरं आणि माल वाहतुकीची गुरं यांना वेगवेगळे रेट आहेत. त्याच्यानंतर कोंबड्या ज्या आहेत त्यांना 100 ठीक आहे. रुपयाचा